आज आपण पालक पनीरची रेसिपी बघणार आहोत। तर घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी आपण एक मोठा 2 जुडी पालक स्वच्छ नीट करून धुवून घेतलेला आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये पाणी घालून ते आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे। आणि त्या पाण्यातच मी 2 टोमॅटो आणि चिमटभर सोडा घालत आहे। सोडा यासाठी घालायचा की पालकचा रंग बदलत नाही, काळा पडत नाही। त्याचबरोबर मी हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता आपला छान पालक उकळलेला आहे, टोमॅटो देखील शिजलेला आहे। टोमॅटोला अशा रेषा पडल्या की टोमॅटो शिजला असं समजायचं आणि तो काढून घ्यायचा। आता तो आपल्याला निथून काढून घ्यायचा आहे आणि पाणी तसंच ठेवायचं। जर आपल्याला भाजीला पाण्याची गरज पडली तर मग तेच पाणी वापरायचं। आता एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, तुम्ही तूपही घेऊ शकता। आणि त्यामध्ये मी जिरे आणि कांदा घालून छान परतून घेत आहे। कांद्याचा फ्लेम आपल्याला लो करून तोवर टोमॅटोच्या साली काढून त्याची मी प्युरी करून घेतलेली आहे। आणि टोमॅटो थंड झाल्यावरच मिक्सरला फिरवायचा, नाहीतर मग ते सगळं स्प्रेड होऊ शकतं। पालक देखील आपला थंड झाला आहे, तो देखील मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे। आणि कांदा देखील आपला छान भाजून झालेला आहे। आता त्याच्यामध्ये मी मिरची, आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे, ते देखील छान परतून मग आपल्याला टोमॅटो प्युरी ह्याच्यात घालायची आहे। टोमॅटो तुम्ही 2 नको असले तर 1 देखील घालू शकता। आणि ते छान परतून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये मी दुधाची साय घालत आहे, तुम्ही फ्रेश क्रीमचा वापर देखील करू शकता। क्रीम आपण यासाठी घालायची आहे की पालक पनीरला एक रिचनेस येतो टेस्टमध्ये। जर तो ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही घातला नाही तरी चालेल। आता आपलं छान कडेने तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं आहे। ते परतून झालं की मग आपल्याला एक मोठा चमचा गरम मसाला घालायचा आणि मग पालकची प्युरी घालून मग त्याच्यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे घालायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि ते छान एकत्र करून उकळी आणून 2 वाफा काढून आपल्याला शिजवून घ्यायचा। यामध्ये तुम्ही पनीर फ्राय करून घातला तरी अगदी सुंदर लागतं, पण मला इथं फ्राईडवाला नको होतं, त्यामुळे मी इथं कच्चंच पनीर घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कच्चं किंवा फ्रायवाला घालू शकता। आणि जर पनीर फ्रेश असेल तर शक्यतो तुम्ही आहे तसंच पनीर घाला, म्हणजे एकदम छान मऊसूत पनीर टेस्टला छान लागतं। सेम याच रेसिपीमध्ये पनीरच्या ऐवजी तुम्ही उकडलेला बटाटा वापरून आलू पालक देखील बनवू शकता। त्याचबरोबर बटाटा जर घालणार असाल तर त्याच्यामध्ये उकडलेले ग्रीन पीस देखील घालून बघा, रेसिपी फार छान होते। जर पनीरच्या ऐवजी तो एक बेस्ट ऑप्शन आहे, नक्की ट्राय करा।